त्याच्यामुळे आता काही कोणाला उत्तर द्यायचा काही प्रश्न येत नाही की गर्दीनेच सगळ्यांना उत्तर देऊन बसलेले आहे। यांना बदल पाहिजे, सारखे सारखे तेच चेहरे या निवडणुकीमध्ये नकोय। लक्ष्मीनगरच्या लोकसभेच्या लोकांना यावेळेस परिवर्तन अटळ आणि हा परिवर्तन होणार आहे। एकच विषय राहिलेला आहे तो म्हणजे या लक्ष्मीनगरचा 7-12, कारण या लक्ष्मीनगरच्या याच्यावरच या काही लोकांनी राजकारण केलं आणि ते राजकारण या युवकांनी थांबवलं आहे। गर्दी खऱ्या अर्थाने सांगून जात आहे की आमचं पुढील भविष्य काय आहे। भाऊला सांगायचं, घाबरायचं नाही, हिंमत धरायची लय मोठी। शिर्डी नगर परिषद निवडणूक 2025च्या प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र रंगली असून प्रभाग क्रमांक 1 हा विविध कारणांनी सुरुवातीपासूनच चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे। माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्या सौभाग्यवती सौ अनिताताई आरणे व प्रतीक राजेंद्र शेळके ह्या दोन्ही अपक्ष उमेदवारांनी भेटीगाठीचा धडाका लावला असून आज लक्ष्मीनगर येथील लक्ष्मी माता मंदिर येथून नारळ फोडत प्रचाराला सुरुवात करण्यात आली। प्रभाग क्रमांक 1 मधील अपक्ष उमेदवार प्रतीक राजेंद्र शेळके यांना बॅट ही निशाणी भेटली असून सौ अनिताताई सुरेश आरणे यांना शिट्टी निशाणी भेटल्यानं लक्ष्मीनगरमधील चिमुकल्या मुलांसह तरुणांनी देखील बॅट हाती घेत शिट्टी वाजवत लक्ष्मीनगर परिसर अक्षरशः दणाणून सोडला। या सर्व नियोजन पाहण्यासाठी राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रकाश शेळके हे देखील उपस्थित होते। आजच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी तुडुंब गर्दी झाल्यानं सुरेश आरणे, प्रतीक शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानत शिर्डीच्या 11 प्रभागांमध्ये सर्वात मोठी रॅली आमच्या उमेदवारांसाठी निघाल्याचं सांगत आजच्या गर्दीनं आमच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवल्याचं म्हटलं आहे। आज प्रचाराचा नारळ फुटला आहे। प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार अनिता सुरेश यांची निशाणी आहे शिट्टी व शेळके प्रतीक राजेंद्र यांची निशाणी आहे बॅट। हे दोनही उमेदवार कर्तबगार आहे, गोरगरिबासाठी लढणारे आहेत, समाज हिताचे आहे। त्यामुळे सर्वात अधिक महिलांनी यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। महिलांचा व लहान मोठ्यांचा यांच्यावर विश्वास आहे, म्हणून ह्या दोनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान करून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी लहान सर्वांना मी विनंती करते। साईबाबांचेही आशीर्वाद आहे, लहान मोठ्यांचेही त्यांना आशीर्वाद आहे। या दोनही शेळके परिवार व आरणे परिवार यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केलेलं आहे। त्या कामाची ही पोहोचपावती असेल। लक्ष्मीनगर ही वसाहत मी स्वतः संध्या प्रकाश शेळके व प्रकाश जयराम शेळके, केशरबाई जयराम शेळके आम्ही तिघही नगरसेवक या पदावर विराजमान नगरपंचायतीमध्ये होतो। त्यावेळेस लक्ष्मीनगर ही वसाहत याच ठिकाणी राहावी यासाठी आम्ही प्रयत्न केले आहे आणि हे दोनही उमेदवार ही वसाहत
याच ठिकाणी कायमस्वरूपी करण्यासाठी प्रयत्न करतील अशी मी अपेक्षा करते। म्हणून सर्वांनी या दोनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, विजयी करावे। आज खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झालेली आहे। शिर्डी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीचं बिंगुल वाजल्यापासून आज अपक्षांना शिट्टी व बॅट असे चिन्ह भेटून आज आम्ही घरोघरी जाऊन आमचं चिन्ह जे लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचत आहे। तुम्ही बघत आहे व्हिडिओमध्ये की 11 प्रभागामधून सर्वाधिक आज आमची ही लक्ष्मीनगर जनतेविषयी आमच्या शेळके परिवाराला प्रेमीपोटी आज तुम्ही ही गर्दी बघत आहात। खरं तर सांगायचं शेळके परिवाराशी आणि लक्ष्मीनगरशी एक आगळंवेगळं नाळ जोडलेली आहे। लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये अनेक प्रश्न होते, ते आज आमच्या पहिल्या जी शेळनगर पंचायतची पहिली निवडणूक झाली त्यावेळेस आमचे आजी केसरबाई जयराम शेळके, त्यानंतर दुसऱ्या निवडणुकीमध्ये आमची चुलती संध्याताई प्रकाश शेळके, प्रकाश नाना यांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रश्न या लक्ष्मीनगर वसाहतीचे सोडवण्यात आले। तसेच आज त्यांच्याच माध्यमातून मी आज ह्या निवडणुकीसमोर जात आहे। मला लक्ष्मीनगर वसाहतीतील गावठाण परिसरातील जनतेला निवडणुकीमध्ये आवाहन करतो की तुम्ही एक युवा चेहऱ्याला संधी द्या, युवा पिढीला सहकार्य करा। व मी खरोखर ह्या लोकांचं मनापासून आभार मानतो की आज माझ्यासारख्या युवा चेहऱ्याच्या पाठीमागे आज हे सर्वसामान्य जनता, वयस्कर, युवा पिढी सर्व आज माझ्या प्रचारामध्ये सामील झाले आहे। का तर इथं फक्त यांना बदल पाहिजे, सारखे तेच चेहरे या निवडणुकीमध्ये नकोय। लक्ष्मीनगरच्या लोकसाथीच्या लोकांना यावेळेस परिवर्तन अटळे आणि हा परिवर्तन होणारच आहे। आलेल्या सर्वांची मी या ठिकाणी आभार मानतो व अशीच साथ मला लागेल मी साईचरणी व विश्वचरणी प्रार्थना करतो व तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर कायमस्वरूपी राहील अशीच मी लक्ष्मीनगर जनतेशी प्रार्थना करतो। आज नारळ शुभारंभामध्ये आणि प्रचार शुभारंभामध्ये जी गर्दी झाली ती गर्दी खऱ्या अर्थाने सांगून जात आहे की आमचं पुढील भविष्य काय आहे। आणि खऱ्या अर्थाने त्या सर्व जनतेचं मी आभार मानतो की जे स्वतःहून आमच्या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि आम्हाला जो आशीर्वाद दिलेला आहे। कारण लक्ष्मीनगर आणि गावठाणचा जे व्यवसायाचा विषय असेल आणि लक्ष्मीनगरचा जो 7-12चा विषय असेल, ती आता खऱ्या अर्थाने ही पब्लिक पाहून आमची जबाबदारी 100% वाढलेली आहे। आणि भविष्य काळात लक्ष्मीनगरचा 7-12 आणि जे व्यापारी वर्ग आहे त्यांचा जो त्रास आहे, जो त्यांच्या दुकानी समोरचे जे लोक त्रास देतात ते आम्ही क्लिअर करणार आहे। आणि पुढील आमचा जो हरप्रसादाचा विषय असेल, फुटपाथचा असेल, तो सर्व विषय क्लिअर झालेला आहे। एकच विषय राहिलेला आहे, तो म्हणजे या लक्ष्मीनगरचा 7-12। कारण या लक्ष्मीनगरच्या याच्यावरच या काही लोकांनी राजकारण केलं आणि ते राजकारण या युवकांनी थांबवले आहे। तसेच ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला मी मनापासून आभार मानतो व साईचरणी मी प्रार्थना करतो की इथंच नव्हे तर जिथे वाईट लोक आहे, जिथे चुकीचे लोक आहे, जिथे त्या लोकांनी लोकांना त्रास दिलाय, तो लोकांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे। आणि चांगले चेहरे, चांगले विचाराचे चेहरे जे आहे त्यांना आपण त्या नगरपालिकेमध्ये पाठवलं पाहिजे, हीच मी सर्वांना विनंती। खऱ्या अर्थाने जे काही कोणी काय आरोप केले ही गर्दी आणि ही आहे इथलीच गर्दी आणि जो लोकांचा तुम्ही बघितला, जो लोकांचा विश्वास आमच्यावर आहे, तो लोकांचा विश्वासच सगळं काही उत्तर देऊन गेलेला आहे। त्याच्यामुळे आता काही कोणाला उत्तर द्यायचा काही प्रश्न येत नाही, ही गर्दीनेच सगळ्यांना उत्तर देऊन बसलेली आहे। मी एक मतदार म्हणून एक विनंती करतो की जे लक्ष्मीनगर मधील अ नंबरची जागा अनिता सुरेश आरणे व ब नंबरची जागा प्रतीक राजेंद्र शेळके, अनिता सुरेश आरणे त्यांचा 1 नंबर आणि प्रतीक शेळके यांचा 3 नंबर, या दोन्ही ठिकाणी बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करून आपलं जे भविष्य आहे ते भविष्य उज्ज्वल करण्याचं काम आता जनतेने केलं पाहिजे। आणि यांची निशाणी आहे अनिता सुरेश आरणे यांची शिट्टी व प्रतीक राजेंद्र शेळके यांची बॅट। या दोन्ही ठिकाणी मतदान करून जनतेने आम्हाला साथ द्यावी हीच आम्ही विनंती करतो। तसेच अनिता सुरेश आरणे हे नगराध्यक्ष पदालाही 1 नंबर बटन आणि शिट्टी चिन्ह यालाही सर्वांनी मतदान करावे ही सर्वांना मी विनंती करतो। कारण माझं काम हे सर्व शिर्डी गावासाठी होतं। पालिसवाला, फुटपाथवाला, पेरूवाला आणि जे गोरगरीब वंचित लोक आहेत त्यांच्यासाठी होतं। त्यांनी मला मतदान करावे व भविष्यात जे सर्व अजून जे काम आहे, जे लोकांचे मनसुबे ते थांबवण्यासाठी तिथं नगरपालिकेमध्ये अध्यक्ष म्हणूनही पाठवावे ही मी विनंती करतो। नमस्कार,
श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर. साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट. विश्वासार्ह गुंतवणूक. साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर. प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 91 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 91 91. साई प्रसाद नगर, शिर्डी.